तेजस आलाय गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मी लक्ष वेधतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे बॅटर अजित स्ट्राईक एंड वरती आहे. सतीश सनसला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. ऑल इंडियन ऑल सातारा आयकॉन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आयकॉन साठी या कशा रीतीने परफॉर्मन्स करेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला बॉल तेजस. हाफ ट्रॅकर कट केला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उभा आहे. पहिल्या बॉलवरती पहिला खेळाडू बाद. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न. अपेक्षेपेक्षा उसळी जास्त घेतली. कमी गतीने बॉल आला आणि हा अप्पर कट करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झाला. अप्पर कट करण्यासाठी वेग हवा लागतो आणि तो वेग या चेंडूला जास्तीचा पाहायला मिळाला नव्हता म्हणून की काय पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार. प्रिन्सचा राजा वेल्सचा राजा ज्या वेळेला प्रिन्स जिथे वेल्सचा राजा प्रिन्स ज्या वेळेला बाद झाला ना त्यावेळेला न्यूजपेपरमध्ये बातमी आली होती प्रिन्स ऑफ वेल्स गोज ऑन डक आणि तिथून क्रिकेटमध्ये डक हा शब्द आला. आपण खऱ्या अर्थानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्राउन्स मेडल पाहतो आणि खऱ्या अर्थानं आपण क्रिकेटमध्येही त्या डकला वापरतो. गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती खेळाडू बाद झालाय. आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आपण करूयात. आदरणीय संदीपजी सिनकर साहेब श्री स्पोर्ट्स प्रत्येक अर्धशतकासाठी 500 रुपये त्यांच्याकडून आहेत. कमी गतीने टाकला. लपेटण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. वळण घेतला. एक सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक स्नॉटर राहिला. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. तेजस कुतूहलाचा विषय पाहना. तेजसची हाईट चांगली आहे. त्याच वेळेला चांगले बॉल तो टाकू शकतो. वळवण्यामध्ये सक्षम राहिलाय परंतु त्याने जो आपला काही स्टँडर्ड आहे ना तो मेंटेन केलाय. अद्याप 2 बॉलवरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. उंचीचा वापर केला. चेंडू वळवला. फिंगर रोल केली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. एक बाउन्स इथे खेळपट्टीचा पुरेपूर वापर आणि अंदाज त्याला मात्र मिळाला. तिसरा सामना खेळतोय आणि तिसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी कशी करायला हवी. कुठे कमकुवत दुवे आहेत कुठे ताकदवान दुवे आहेत. प्रत्येक फलंदाजाची याची जाणीव त्याला मात्र मिळाली आहे. आनंदच्या विरोधामध्ये चांगल्या रीतीने गोलंदाजी त्याने केली आहे. खेळपट्टीच्या कोणत्या टप्पा कुठे हाताळायला हवा कशा रीतीने आपण गोलंदाजी करू शकतो हे ज्याला ज्ञात असतं ना तोच विजेता होत असतो. कधी उसळायचं आणि कधी कोसळायचं हे आपल्याला ठाऊक असावं लागतं. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न होईल कारण अवांतर धाव आली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 धावा धावफलकावरती आहे. खेळाडू बाद झाला. एक C11 टीम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करते. टॉस हरल्यानंतर विराज 11 टीमला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. विराज 11 अर्थात या स्पर्धेमध्ये बजरंग किर्दत यांचा हा संघ मात्र पाहायला मिळतोय. त्याच वेळेला C11. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक 1 more विकेट डाऊन. सरप्राईज पॅकेज. सकाळच्या सत्रामध्ये धावांची लयलूट होत होती. दुपारचं सत्र आता मात्र वातावरण तापलंय. वातावरण टाईट आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी फाईट आहे. पाक खेळाडू बाद झालाय. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. पॉइंटला झेल दिला. सहज साधा सोपा झेल इथे टिपण्यात आला. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. 1 धाव संख्येवरती दुसरा खेळाडू इथे बाद झालाय. एक वरती 2 खेळाडू बाद झालेत. धावा थांबल्यात. धावा बनलेल्या नाही आहेत. पण पहिल्या 2 सामन्याच्या एकंदरीत विचार करत असताना कर्णधाराने जसा टॉस जिंकला ना म्हणाले की आम्ही बॅटिंग करणार परंतु इथे बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेण्यात आला तो अद्याप तितक्याशा धावाही आलेल्या नाही आहेत. किमोना सतीश सनसला स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलेलं नाही आहे. तो नॉन स्ट्राईक एंडवरती अजूनही उभा आहे. नयनजी सकपाळ यांच्या माध्यमातून सतीश सनस स्ट्राईक एंडवरती जाण्याच्या आधी त्यांच्यासाठी अर्धषटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. 1 वरती 2. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल आला. उंचीचा पुरेपूर वापर केला. फ्लातून गोलंदाजी. मला ईशांत शर्माची आठवण होते या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर. शिवम दुबेची आठवण होते. त्या रीतीची हाईट आहे या खेळाडूची.
ईशांत शर्माचा उल्लेख झाला ना तर मला कॉफी विथ करणचा शो आठवला, अगदी कपिल शर्माचा शो आठवला, आणि ज्यामध्ये ईशांत शर्मा म्हणाला होता हल्लीच्या गोलंदाजांना गोलंदाजी करण्या हे तितकंसं सोपं राहिलेलं नाही आहे. हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय, पुन्हा एकदा चेंडू हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल, हाईट जास्त पाहायला मिळाली होती. या बॉलला रिप्ले मध्ये आपण पाहूयात. चांगली ऍक्शन करतो, रिदम पहा, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, आणि ज्या वेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी हा बॉल पूर्णतः खांद्याचा उपयोग करतो तेजस, आणि म्हणून की काय या जोरावरती त्याने इथे चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे. 2-2 सद्य परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विराज 11 या टीमला आपण पाहतोय. विराज टीमला विराज परफॉर्मन्स करावा लागेल. 2-2 आहेत. पुढचा बॉल कमी गतीने खोला टाकला, फ्रीहिटचा हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 2, खेळाडूंना बाद केला 2. तेजसचं हे षटक निर्णायक इथे संपुष्टात आलंय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये अद्याप सर्वाधिक महागडे षटक हे 35 धावांचं आपण पाहिलं, परंतु त्याच धर्तीवरती त्याच खेळपट्टीवरती 2 धावांचं षटक हाताळणं, तेही पॉवर प्ले मध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना तेजसने पहिले षटक इथे संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकामध्ये कोणाला पाचारणी करण्यात येईल यावेळेला स्ट्राईक इनवरती आपण खऱ्या अर्थानं पाहू ते सतीश सनस यांना. सतीश सनस महाबळेश्वर स्पोर्ट्स हे सर्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि अगदी त्याच वेळेला काय एहसास दिला आता मोठा खेळाडू तोच असतो की आपल्या उपस्थितीची जाणीव ही प्रत्येकाला करून देतो. आज मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू कशा रीतीने खेळेल, कशा रीतीने परफॉर्मन्स होईल हे पाहणं गरजेचं राहील. धावफलकावरती धावा आहेत त्या 2, खेळाडू बाद झाले 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला, मिड विकेट तैनात करण्यात आला. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर तैनात करण्यात आला. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हेतू पुरस्सर पंचांनी पाहिलं, डिरेक्शन ऑफ द बॉल, हाईट फॅक्टर, लीगल डिलिव्हरी, बॅटला चेंडू ब्रश झालाय की नाही. परंतु या गोष्टी पहा ना, महत्वाची गोष्ट ही आहे की लेग बी 4 हा खेळाडू इथे बाद दिला जाणार नाहीये. गुजरातचा नियम, गुजरात क्रिकेटमध्ये तुम्ही गेलात ना की कुठे लेग बी 4 खेळाडू बाद दिला जात नाही. पुढचा बॉल लोड फुलटोचा ऑन साईडला केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, फटका आलाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय सतीश सनसच्या बॅटमधून चौकार. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर का उभा राहिला ना तर त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने निघतील, परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ व्यतीत करावा लागेल, वेळ व्यतीत करावा लागेल, धावा गोळा करावा लागतील, चांगल्या दर्जाची बॅटिंग करावी लागेल. मंजिल उन्हीं के मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसले किती बुलंद आहेत ना, हे पाहावे लागतील. फटका पहा, चेंडू आला रीच मध्ये, त्याला केला आउट ऑफ द रीच. षटकार दर्जेदार सुख पाहायला मिळाला. आपला फटका आणि 440चा झटका. हा खेळाडू आहे ना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवरती तुटून पडतो. मैदानाच्या आतमधून आलेला हा षटकार. संघाची धावसंख्या 12ला 2 सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू बॅकफुटला येत असताना उजव्या एसीच्या बाहेर निघाले, कमी गतीने टाकला. हा चेंडू चांगल्या रीतीने प्रसंगावधान गोलंदाजाने दाखवलं असंच म्हणावं लागेल, कारण पाना 2 चेंडू वेगाने टाकले. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना धावफलकावरती धावा 12, 12 रन्स ऑन दी बोर्ड. क्रिकेटमध्ये ज्यावेळेला ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट गेलं त्यावेळेला 12 खेळाडूंनी संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणखीन एक बॉल कमी गतीने खाली राहिला, अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेतली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजांचा बोलबाला राहिला, किंवा गोलंदाजांनी नामोहरण केले फलंदाजांना असंच म्हणावं लागेल. एखादा दुसरा षटकार ना इथे काही आपल्यावरती संकट आणणार नाहीये. एका मॅचमध्ये एका षटकामध्ये जर 5-5 षटकार येत असतील ना तर एखादा षटकार काही जास्तीचं दुखणं आणणार नाही. पुढचा बॉल खोला टाकला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, एक्सिलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता हा बॉल. रिप्ले आपण पाहतो ऑन स्क्रीन. पुढ्यात टाकला, चौकार आला.
संघाची धावसंख्या 16-2. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 8च्या धावगतीने धावफलकावरती धावा त्या 16. 2 खेळाडू बाद. रिप्ले आपण पाहतोय. कमी गतीने फिंगर रोल केली होती, बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू पुढे आत टाकला. बॅटचा फेस ओपन केला. प्लेसमेंट चांगली होती. चांगला चौकार आला. अनेक वेळा आपण म्हणतो ना, परिंदों को मिलती है उनकी मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं. जमाने में रहते हैं वही लोग खामोश जिनके हुनर बोलते हैं. शांत स्वभावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सतीश सनस. 6 बॉल 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात, त्यापैकी 14 धावा सतीश सनसच्या बॅटमधून आल्यात. 8च्या धावगतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होऊ शकते, त्यासाठी आपण गोलंदाजी चांगलं करणं गरजेचं आहे. किंबहुना आपण म्हणतो ना की सुवर्ण मध्य गवसणं गरजेचं असतो, आणि तो सुवर्ण मध्य इथे सापडलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ श्री 11 या टीमला चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कारण पहिल्या 2 मॅचेसमध्ये असं वाटत होतं की आज पश्चिम जावळीकर असं म्हणत असेल की मी पुढच्या इन फ्युचरमध्ये गोलंदाजी करणारच नाही, किंवा माझ्या मुलाला मी कदापि गोलंदाज बनवणारच नाही, असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये संघ श्री 11 मैदानाच्या आतमध्ये आला. तो येतात काय, गोलंदाजी करतात काय. तेजसने आपला हातून गोलंदाजी केली, जिथे धावा त्याने खर्च केल्या केवळ 2. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. चंद्रकांत कशा रीतीची गोलंदाजी करतोय पाहावं लागेल, कारण 2 गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल टाकणं हे गरजेचं राहणार आहे. संदीप स्ट्राईक एंडवरती आहे. संदीप स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहू. राईट आर्म अराउंड विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी ओव्हर द विकेटने स्लॉट मध्ये ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक खेळाडू बाद. 16 या धावसंख्येवरती 3रा मोहरा इथे टिपण्यात आलाय. 16 धावा धावफलकावरती असताना पहिल्याच बॉलवरती चंद्रकांत आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने त्याने बॉल टाकला कमी गतीने. पहा, हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर होता. खेचून मारण्याचा प्रयत्न. खेळाडू बाद संदीप. चांगला झेल इथे पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनवरती आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन मी. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. सतीश सनस यांच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय नयनजी सकपाळ यांच्या माध्यमातून. मला आठवण होते की tenniscricket.in ची ज्याची सुरुवात होती ना, त्याचा नंबर 1 कॅमेरा म्हणून नयन सकपाळ यांच्याकडे पाहिलं गेलं, आणि तितक्यावर थांबले नाहीत तर KSK एक उत्तम आयोजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेलं. लाखवड गावाला ते बिलॉंग करतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती आता 16. 3 खेळाडू बाद झाले. चंद्रकांत, हर्ष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सफलता आली आहे. धावा इथे थांबल्या आहेत. 16-3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धाडस दाखवावे लागेल. पुढचा बॉल खोला टाकला. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर होता, मिनी हेलिकॉप्टर. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये प्रत्येक प्लेसला एक नाव आहे. काऊ कॉर्नर का? खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये ज्या वेळेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये जास्तीचं क्रिकेट व्हायचं ना, तिथे गवत जास्तीचं असायचं. टेस्ट मॅचमध्ये टेस्ट मॅचची 5 ते 7 दिवसांच्या व्हायच्या, आणि त्यावेळेला त्या गवतावरती गाय चरू शकेल इतकं गवत राहिल्या कारणाने त्याला काऊ कॉर्नर म्हटलं गेलं. हा चेंडू पहा, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सतीशच्या विरोधात अशा रीतीची गोलंदाजी निश्चितच उच्च दर्जाची, उच्च कोटीची चंद्रकांतची पाहायला मिळाली. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना देवाचा वरदहस्त असतो. मुक्त हस्ते गोलंदाजाला देवाने वरदान दिलेलं असतो की काय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणं. पुढचा बॉल आणखीन एक, यावेळेला दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. अफलातून आकर्षक षटकार पाहायला मिळाला सतीश सनसच्या बॅटमधून. चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलाय. त्याला बॅटिंग करावे लागणार आहे. संघ इतकंच म्हणत असेल विराज 11, सोबतीने तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ शोधून तुझी तू वाट चाल एकला. एकट्याने बॅटिंग करावे लागेल. संघ अडचणीमध्ये आहे, आणि या खेळाडू संकट मोचकाची भूमिका म्हणून अनेक वेळा अदा त्याने केली आहे. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळत. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडून चुकी झाली आहे. हा येतोय आणखीन एक दमदार चौकार.
चौकार आला. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये सुयश राऊत यांना आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. 27ला 3. तिसरा षटक, शेवटचा चेंडू चंद्रकांतचा. अद्याप 11 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल, हा चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना डॉट बॉल येतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. धावफलकावरती 27-3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. सुयश राऊत या गुणलेखकाची आपण चर्चा केली. कोविडमध्ये राऊत हे सरनेम आहे ना, ते जास्तीचं चर्चेचा विषय होतं. कोविड कालावधीमध्ये राऊत हे नाव. धावफलकावरती 27ला 3 आपण पाहतोय. वळूया मॅचकडे. धावफलकावरती धावा 27 पाहायला मिळाल्यात. पश्चिम जावळी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. एक क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आज पाहायला मिळतोय. पुढील 2 षटकांमध्ये काय घडणार आहे पाहावं लागेल. धावफलकावरती 27ला 3 आपण पाहतोय. काय घडेल सामन्याच्या दरम्यान, कारण पुढची 2 षटके निर्णायक आणि तितकीशी महत्वाची असतील. धाडस दाखवावं लागेल, मेहनत करावी लागेल. या षटकांमध्ये गोलंदाजी चांगल्या दर्जाची होणं गरजेचं आहे. ज्या रीतीची पहिल्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. चंद्रकांतने 11 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याची झाली. तदनंतर तेजसने पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 विकेट त्याने मिळवल्या. अक्षयाला 1 षटक 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता मात्र कोणाला पाचारण करण्यात येते. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येतोय का. दीपक गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. एक नौखा गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. 4 फ्रंटलाईन गोलंदाज आणि तेही फ्रेश. 5 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहतोय. मी कर्णधाराचं कौतुक करेन. एक नवीन गोलंदाजाला इथे संधी देण्यात आली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. हा फ्रॅकर होता उजव्या सीच्या बाहेर. हा चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. हर्ष सफल झाला होता, उजव्या सीच्या बाहेर निघाला. हा फटका खेळण्यासाठी त्याच्या रीच मध्ये होता हा बॉल. पंचांनी ही गोष्ट आवर्जून पाहिली. धाडस त्याला दाखवावं लागणार आहे, मेहनत त्याला करावी लागणार आहे. जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिम्मत तुम्हालाही दाखवावी लागेल. चांगल्या रीतीची बॅटिंग तुम्हालाही करावी लागणार आहे. 27ला 3. पुढचा बॉल, हा फ्रॅकर फाईन लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौकार, संघाला संजीवनी देणारा हा चौकार पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, जागा बनवली. स्ट्रोक साठी ऑन साइडला अँटिसिपेट करत होतो. ठाऊक होतं की हा बॉल हा फ्रॅकर पुन्हा एकदा येईल. ऑन साइडला धाडल्या चौकारासाठी. संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहे. 3 खेळाडू बाद. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. उन्हाचा तडाखा वाढतोय. अगदी आपण पाहिलं ना तर मार्चचा महिना आहे आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंनाही तितकंसं क्रिकेट खेळत असताना जास्तीचा उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो. परंतु या गरमागरमीमध्ये एक चांगली मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती 31ला 3 आपण पाहतो. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या मॅचमध्ये 101 बनल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 111 बनल्या. 1-1-1 हा जो नंबर आहे ना तो कुठे ना कुठेतरी पिचा सोडत नाहीये का. हा बॉल ऑन साइडला केलेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एक सिंगलपेक्षा जास्तीचं काही नाही आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 32 वरती जाऊन पोहोचते आहे. या मॅचमध्ये धावा थांबतील असंच वाटू लागलंय. 10 बॉल 24 वरती सतीश सनस खेळतोय. या खेळाडूला आता मात्र हात खोलावे लागणार आहेत, मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. वेळ ही आली आहे की इथून गिअर बदलणं गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो ना आयुष्य आणि जिथे गाड्यांच्या रेसमध्ये. हा बॉल पहा, यष्टिरक्षकाचा भेद घेतो. अपील करण्यात आली आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल येत असताना आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. दीपकच्या माध्यमातून रिप्ले आपण पाहूयात. काहीशी वेगळी शैली आहे त्याची. चेंडूला ज्या पद्धतीने ग्रीप करतो, साइड आर्म अँगलने तो ॲक्शनने गोलंदाजी करतो. फलंदाजाचा माइंड रीड केला त्याने. ताकदवान दुवे आणि कमकुवत दुव्यांचा त्याला या गोष्टी चांगल्या रीतीने न्यात आहेत. 32ला 3. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते. ती 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सतीश सनसचा जर काही याच्या बॅटमधून अर्धशतक आलं
तर सुधीर सर यांच्याकडून देखील अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुधीर सर यांच्याकडून देखील सतीश सनसच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 12 बॉल 30 वरती तो खेळतो. 38 धावा. लोअर फुल टॉस. आणखीन एक. वन मोर. अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. षटकारांची आतिषबाजी. षटकारांचा ही एक चांगल्या दर्जाची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. षटकार आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती. 13 बॉल 36 वरती सतीश सनस बॅटिंग करतोय. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सारी, असंच म्हणत असेल संघ. तो अर्थातच विराज 11 ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे ती फलंदाज सतीश सनसने. 44 ला 3 येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलचा खेळ शेष. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. चंद्रकांत चंदू गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. एक गोलंदाज 2 षटक जर हाताळत असेल ना तर मला एक सरप्राईज आणि एक मोठा प्रश्न असा पडलाय की का तेजस नाही. 1 षटक हाताळलं, 2 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. फ्रंट लाईन गोलंदाज, त्याला का नाही पाचारण करण्यात आलं. आणि आयकॉन गोलंदाज असल्यामुळे त्याला 1च षटक असावं. 44 ला 3 चंद्रकांत गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. चंद्रकांत पुढचा बॉल कमी गतीने हलक्या हाताने, याला क्रिकेट म्हणतात. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. सतीश सनसला स्ट्राईक एंड वरती आणावं हाच विचार इथे असावा. किंबहुना ही म्हणी धारणा असावी. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 45 ला 3 आपण पाहतोय. धावा इम्पॉर्टंट आहे. धावा गोळा करणं गरजेचं आहे. एका षटकामध्ये जर या मैदानावरती 35 धावा बनतात तर सतीश सनस निश्चितच त्या 30 धावा तरी बनवण्याचा प्रयत्न निश्चित करेल. जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. करंट रन रेट आपण पाहिलं तर 10.80च्या सरासरी धावा आल्यात. आणि जर या रन रेटने धावा बनल्या तर त्या 54 बनतात केवळ. आणि त्या मुबलक नसतील. कारण यशाची कोणती धावसंख्या हमी देत नसते असं आपण अनेक वेळा म्हणतो. हा बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग. हाय अँड हँडसम. ओव्हर दी बॉलर हेड. षटकार. सुधीर सरांच्या माध्यमातून येणारे 500 रुपये, नयन सकपाळ यांच्या माध्यमातून येणारे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये प्रत्येक फलंदाज जो अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी श्री स्पोर्ट्स संदीपजी सिनकर साहेब यांच्या माध्यमातून येणारं 500 रुपयाचं पारितोषिक हे आता खुणवायला लागले सतीश सनसला. 51 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद झालेत. आजच्या दिवसामध्ये अर्धशतक तिसऱ्या मॅच मध्ये तिसरे येते की काय. धावफलकावरती धावा त्या 51 ला 3 आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सतीश सनस सेट ऑन फायर. सतीश सनस शो मस्ट गो ऑन. काय बॅटिंग देणे गेली आहे. त्याच्या बॅटमधून षटकाराला 48 धावा. 15 बॉल 48 धावा. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. ही इनिंग यासाठी अफलातून आहे ना की संघ अडचणीमध्ये होता. केवळ 2 वरती 2 खेळाडू बाद झाले होते. नॉन स्ट्रायकर वरती उभा राहून तो पाहत होता की एकंदरीत त्याच्या डोळ्यासमोर जे काय घडतंय ते तो खसला नाही, तो घाबरला नाही. तो निडर अंदाजामध्ये पुन्हा एकदा उभा राहिला. सतीश सनस बॅटिंग करतोय. 57 ला 3 आहे. अर्धशतकासाठी 2ची गरज. तिसरं अर्धशतक तिसऱ्या मॅच मध्ये. विवेक शिंदेने मागील मॅच मध्ये बनवलं होतं अर्धशतक. गणेशच्या बॅच मधून पहिल्या मॅच मध्ये आलं अर्धशतक. हा बॉल खाली राहिलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये जिथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. कमबॅक चांगलं झालंय चंद्रकांतचं. चंदूने कमबॅक चांगलं केलंय. डॉट बॉल आला. 57 धावा धावफलकावरती स्थिरावलेल्या पाहायला मिळाल्यात. सतीश सनस 16 चेंडू 48 वरती नॉट आउट आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना चंदू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट डिलिव्हरी. हा फटका देखील सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या मॅच मध्ये तिसरे अर्धशतक आलंय. बॅटिंग आवडली असेल तर सतीश सनसच्या या इनिंग साठी टाळ्या द्यात. अफलातून इनिंग. कारण ही इनिंग त्याला मोठं बनवते. या मागचं कारण आहे
संघ अडचणीमध्ये होता, संघाचा तारणहार, संघाचा क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. 17 बॉल 54 धावा, 317चा स्ट्राईक रेट, 63 धावा फलकावरती आहेत. तिसरं अर्धशतक आलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला चौथा येतोय का फ्लॅट पॅरलल, एखाद्या LED टीव्ही पेक्षाही फ्लॅट होता हा षटकार. संघाची धावसंख्या 69 धावा, धाव फलकावरती आहे. 70चं लक्ष असेल या मॅच मध्ये. आदरणीय संदीपजी सिनकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नयन सकपा यांच्याकडून 500 रुपये, सुधीर सर यांच्याकडून 500 रुपये. 70चा करायचा आहे पाठलाख. अर्धशतक क्रमांक 3 आलं. 53 धावांची भागीदारी झाली हर्ष आणि सतीश सनस यांच्या माध्यमातून. कॉन्ट्रीब्युशन पहा, कॉन्ट्रीब्युशन जर का आपण पाहिलं ना तर ते जास्तीचं नव्हतं. 7 धावा केवळ आल्या हर्षच्या बॅटमधून आणि तब्बल 43 धावा सतीश सनसच्या बॅटमधून आल्या. जिथे आपण पाहिला तर एक चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. श्री स्पोर्ट्स आणि गौरी 11, श्री स्पोर्ट्स आणि गौरी 11 या टीमचं लक्ष वेधूया टॉससाठी. या श्री स्पोर्ट्स आणि गौरी 11 नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. 30 बॉल 70ची गरज. आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल उमेशजी सावंत सरांचा. थँक्यू. हॅलो. चला आजच्या दिवसातील आपण पाहतोय सामना क्रमांक 4, श्री स्पोर्ट्स विपक्ष गौरी 11. श्री स्पोर्ट्स संघाचे संघमालक संदीपदादा शिंदकर, तर गौरी 11 संघाचे संघमालक नितीनदादा सुर्वे यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचंय. विनंती करतो सन्माननीय रमेशदादा पवार, आपण देखील आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. नाणेफेक आपण पाहतोय एका बाजूला राजधानी सातारा, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय पश्चिम जावली प्रीमियर लीग. या लीगचा लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. रमेशदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतोय. कॉल करतील श्री स्पोर्ट्स चे संघनायक. इट्स अ कॉल राजधानी सातारा आला होता, मात्र नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय पश्चिम जावली प्रीमियर लीग आलाय. नाणेफेकीचा कौल केलाय गौरी 11 संघाच्या पक्षामध्ये नितीन सुर्वे. दादा आपण पाहतोय सामना क्रमांक 4, 3 मॅचमध्ये 3 हाफ सेंचुरीज पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये आपला निर्णय काय असेल? नक्कीच प्रथम आम्ही फलंदाजी करू. नक्कीच या अगोदरच्या देखील मॅचेसमध्ये आपण पाहिले जो संघ टॉस जिंकतोय तो संघ प्रथम फलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर हाय स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळेल. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल. पण आपण पहिला सामना 100 क्रॉस झाला होता, परंतु दुसरा सामना आपण पाहिला चेस करताना रक्कम कमी पडली. म्हणजे सांगू शकत नाही, आपण गेम आहे, जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सर, आपण पाहिले तर चेस करताना प्रत्येक संघाला थोडंसं कठीण होतंय. श्री स्पोर्ट्स आपण टॉस हरलाय, आपल्या वाटेला आले क्षेत्ररक्षण. आपण गौरी 11 संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही नक्कीच कमी धावा करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच नितीन सुर्वे मी आपल्याकडे येईल. आपण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर सर्वांच्या एकजुटीने मेहनतीने भव्य दिव्य स्पर्धा आपण आयोजन केलं आहे. परंतु आपल्यामधील एक नेतृत्व आपल्या सर्वांच्या पाठीशी प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना आपण आवर्जून पाहायचो असे आपले प्रदीप शिंदे आज आपल्यापासून दूर गेलेत. सकाळ सत्रामध्ये आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यांच्याविषयी दादा 2 शब्द काय सांगाल? नक्कीच आम्ही काल जेव्हा 6 वाजता मुंबईमध्ये आलो, नक्कीच एक जोश वेगळा होता गावामध्ये. कारण प्रदीपसुद्धा मला वाटते काल दुपारपासून टचमध्ये होता माझ्या, आणि 9-9:30 वाजता त्याने शेवटचा स्टेटस आपल्या पूर्ण लीगचा ठेवला होता.
परंतु खरंच खूप दुःखद गोष्टी येते. खरोखरच खूपच म्हणजे दुःखद होतं की कालचा दिवस हा खूपच वाईट होता, परंतु आज ज्या त्याच्या नावाने आपण स्पर्धा खेळतोय, खरोखरच तो खेळाडू प्रत्येक ठिकाणी आपल्याला देशाचा गावच्या ठिकाणी सुद्धा मे महिन्यामध्ये सुद्धा कुठेही मॅचेस असू दे त्या ठिकाणी तो खेळाडू दिसायचा. परंतु क्रिकेटच्या पलीकडे माणुसकी जपणारा तो प्लेअर होता आणि खरोखरच आपल्या छोट्याशा मुलाला सुद्धा घेऊन आवर्जून प्रत्येक ग्राउंडवरती तो उपलब्ध असायचा. खरोखरच त्या मित्रास आमच्याकडून सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि नक्कीच एक चांगली कन्सेप्ट पश्चिम जावली यांनी रात्री निर्णय घेतला की थांबलो तर नक्कीच एक मोठं नुकसान होण्यापेक्षा प्रदीपला काय करते आपल्यासाठी करता येईल, एक योग्य निर्णय घेऊन ही स्पर्धा पुढे नेताना दिसते आपल्याला पश्चिम जावली. धन्यवाद. नक्कीच सर, मी कौतुक करेल पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कमिटी, कारण जर आपण पाहिलं तर रात्री दुर्घट घटना घडली गेली आणि त्यानंतर संपूर्ण असोसिएशनने निर्णय घेतला की स्पर्धा कॅन्सल करण्यापेक्षा आपण स्पर्धा भरू आणि ज्या स्पर्धेमधून काही प्रॉफिट होईल, जी काही रक्कम मिळेल ती संपूर्ण रक्कम आपण प्रदीप शिंदे यांच्या कुटुंबाला देऊ. एक चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मिळते. नक्कीच कौतुक संपूर्ण असोसिएशन कमिटी आणि पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन. नक्कीच कॉल जर आपण पाहिलं तर गौरी 11 संघ जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, त्या ठिकाणी जोडले जातील उमेश सावंत सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रदीप. आपण पाहतोय ही जबरदस्त मॅच, 70 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं गेलं आहे आणि प्रथम बॅटिंगसाठी अक्षय आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय संकेत हॅप ट्रॅकर पुल केलाय, सक्सेसफुल ठरला इथे. हला इथे अक्षयच्या बॅट मधनं जबरदस्त फटका, षटकार. च्या पद्धतीने आपण पाहतोय प्रदीप बद्दल बोलायला गेलं तर जितकं बोलाल तितकं कमीच आहे, कारण का दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूस आज आपल्याला इथे सोडून गेले. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखर जो कमिटीने डिसिजन घेतला, जे संघ विजेता होईल, जी रक्कम असेल ती त्याच्या फॅमिलीला पूर्णपणे देण्यात येईल. परंतु चांगल्या पद्धतीनं जो निर्णय घेतला इथे कमिटीने, आणि नक्कीच मी दाद देईन, कौतुक करेन, आभार मानेन पूर्ण कमिटीचे आणि पूर्ण पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या सर्व खेळाडूंचं. या मॅचच्या दिशेने जिथे धावा झाल्या स्कोरकार्डवरती आतापर्यंत 14 धावा. पुन्हा एकदा या लीगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अक्षय, संकेत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती, संदीपला आपण पाहत आहोत आणि सध्या आपण पाहिलं तर 3 बॉलच्या पाठीमागे धावा जमवल्यात अद्याप त्या एकूण 14 धावा. पहिल्या बॉलवरती आलाय एक क्रॅकिंग चौकार, दुसऱ्या बॉलवरती आलाय शॉट फाईन लेग डोक्याच्या वरनं षटकार आणि तदनंतर आल्या त्या 4 धावा. बाईच्या माध्यमातून चांगला खेळ आतापर्यंत. संदीप तयार होतोय, बिग हिट्स केलाय, बॉल चालाय इथे अक्षयच्या बॅट मधनं, अजून एक आलाय मोठा तडाका, टकाटक षटकार. लाजवाब इथे बॅटिंग अक्षय साळुंखे करत असताना लीड करतोय आपल्या टीम साठी. अक्षय सेलार आपण पाहतोय आणि त्याच्या बॅट मधनं हे धुवाधार वार आपण पाहिले. षटकार टोकला गेलाय का, बॅटिंग करतोय, आक्रमण केलं गेलंय. संदीप जाधव वरती तुटून पडलाय तो. पुन्हा एकदा सरळ बॅटने बराचसा वेळ हवेमध्ये बॉल आहे, मिडॉन मध्ये एका हाताने वाडा वाडा वाडा, अनबिलीव्हेबल कॅच. फलंदाज होईल बाद. आनंद कोकरे आणि आपल्या टीमला त्याने दिलाय तो आनंद. पाहू शकाल अक्षय रिप्ले मध्ये थोडासा दबला, काय स्ट्रोक खेळला होता, बराच काळ हवेमध्ये बॉल होता आणि तदनंतर जस्ट केलं, स्वतःला थोडं तिथे सावरलं. पाहू शकाल तुम्ही पूर्ण बॉल पाहू शकाल तुम्ही ज्या पद्धतीने लँड झाला आणि तदनंतर एका हाताने तो कॅच कंप्लीट केला. आनंद दिला आपल्या आनंद आणि विकेट मिळाली आहे संदीप जाधवला. अक्षय जबरदस्त बॅटिंग, 4 बॉलच्या पाठीमागे 16 धावा जमवल्या, त्या 70 धावेचं हे लक्ष आहे. 4 बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा जमवल्या आतापर्यंत, त्या 20 धावा. लाजवाब बॅटिंग केली अक्षयने, कारण का चांगला स्टार्ट करून दिलाय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय श्री 11 टीमला धावा जमवायचे आहेत मॅच मध्ये. जबरदस्त आपण बॅटिंग पाहिली आज. खऱ्या अर्थानं जिल्हा आयकॉन कमालीची बॅटिंग केली. पहिलं षटक टोकलं गणेश सेलारने, गणेश कदमने, तदनंतर षटक विवेकच्या बॅटमध्ये आलं. आणि आता या मॅच मध्ये यावेळी चांगला स्ट्रोक येतोय, गॅप मध्ये बॉल ढकलला गेलाय, कव्हर आणि स्टॅक कव्हर मध्ये बॉल चाललाय, एक सिंगल मिळते, दुसऱ्या धावेचा घेतलाय प्रयत्न आणि तोही देखील सक्षम राहिलाय. 2 धावेच्या सहाय्याने पद्धतीने आपण पाहू शकाल 22 धावा सध्या स्कोरकार्ड वरती. आणि तिसरं आपण अर्धशतक पाहिलं तर सतीश सणाच्या
च्या नावाने आलेला आहे. सतीश सणस म्हटलं तर सातारा जिल्ह्यामधला एक हार्ड हिटर फलंदाज आणि फिनिशर त्याला देखील नाव दिलं गेलंय. परंतु ही मॅच देखील तितकीच महत्वाची. 2 धावा 2 धावेने 22 धावा स्कोरगार्ड वरती. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा जमवायच्या आहे 70 आणि तब्बल कुठल्यात या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती चौकार 2 षटकार आणि तशा प्रकारे विकेट देखील एक गेले आणि आता बॅटिंग साठी तेजस आणि त्याच्या समेत आपण पाहत आहोत तो संकेत. P1 चं पहिलं षटक ताबडतोब बॅटिंग आक्रमण केलं होतं फलंदाजानं. मॅच आपण पाहत आहोत. विराज 11 त्यांच्या विरोधामध्ये श्री 11. जबरदस्त बॅटिंग केली सतीश सणसने आणि जशा पद्धतीनं फायटिंग चेसिंग स्कोअर आपण पाहिलं तर इथे गोलंदाजांवरती प्रत्येक फलंदाज तुटून पडतोय. हे सकाळपासून अगदी आपण या मैदानामध्ये पाहत आहोत. संकेतला आपण पाहतोय आणि संकेत हा डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि डावखोऱ्या हाताच्या फलंदाजामध्ये एक ॲडव्हान्टेज ताकद असते. तो आक्रमक होत असतो. या मॅच मध्ये कशा पद्धतीनं तो बॅटिंग करेल हे आव्हान आहे. ते थांबवलं जाईल का विराज 11 टीम कडनं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय. अजित आलाय बॉलिंग साठी. दुसरं षटक आहे P1 चा. आपण पाहू शकाल अजित 5 ओव्हरचा प्रत्येक मॅच आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय 4. मॅच क्रमांक 3 आपण पाहत आहोत. विराज 11 बनाम श्री 11. 22 धावा स्कोरगार्ड वरती. थोडीशी घाई करा. दुपारचं सत्र आपण पाहतोय. पहिला बॉल चांगला बॉल टप्पा अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न तोही देखील सक्षम राहिलाय. स्टार्ट चांगला दिलाय अजितने. त्याचबरोबर पिंपरी गावचे सुपुत्र प्रतिष्ठित दीपक दादा जाधव या साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपल्याला की मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हावं. स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हा बॉल देखील त्याच पद्धतीचा होता परंतु ऑस्टमच्या 12 बॉल गाईडलाईनच्या बाहेर आहे. अतिरिक्त धाव या बॉल वरती मिळते आणि अतिरिक्त धावानं स्कोरगार्ड वरती हालचाल ठेवण्याचं काम सध्या बॅटिंग करणारी टीम. 23 धावा आपण स्कोरगार्ड वरती पाहतोय. जबरदस्त हा फाईट मार्क डॉट बॉल फेकावे लागतील परंतु आक्रमण केले गेले पहिल्या षटकामध्ये. ब्लॉक ऑनचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आहे डिफेन्सच्या कव्हर मध्ये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले तिथे विजय कदम. तोपर्यंत एकच सिंगल मिळेल. विजय कदमला आपण पाहिलं तर जबरदस्त फिल्डर आहे. आपण या लीग मध्ये पाहिलं पश्चिम बंगाल प्रीमियर लीग मध्ये विजय कदमकडे देखील कित्येक वेळा त्याने बेस्ट फिल्डरचे किताब घेतलंय. धावा झाल्या एकांतरित आपण पाहिलं तर 24 धावा स्कोरगार्ड वरती. तेजस कदमला आपण पाहिलं गोलंदाजी जबरदस्त केली आहे कारण का पहिल्या ओव्हर मध्ये धावा दिल्या होत्या त्या फक्त 2 आणि त्याचा हा स्टार्ट कशा पद्धतीने राहील सध्या तो खेळतोय. 2 धावांवरती आणि संकेत 1 धावांवरती. ओ घुटना टेक और तमाशा देख. लाजवाब स्ट्रोक आलाय. बैठा फटका खेळलाय. डब्यात केट. घुटना टेक तमाशा देख. जबरदस्त फटका तेजसच्या बॅट मधून आलाय. अगदी घुटणे टेकले त्याने. तो पडला देखील तिथे आणि बसून देखील शॉट लगवलाय. जबरदस्त तेजसच्या बॅट मधून आलाय षटकार आणि षटकाराच्या अजून किती क्रॅकिंग क्रेडिबल हाय अँड हँडसम ब्युटिफुल स्ट्रोक. इट इज अ 4 रन्स. वाटर स्ट्रोक अगदी धीम्या गतीचा बॉल होता. चेंज ऑफ द पेस केलं. बॅटचा फ्लो फंड केला आणि तदनंतर डिफेन्सच्या कव्हर मध्ये हा बॉल अगदी सीमा पार धाडलाय. 4 आल्यात पहिला षटकार. आता 4 टीमची टोटल मध्ये 8 झाल्यात त्या 34 धावा. तेजस कदम जबरदस्त बॉलिंग केली आहे आणि आता सध्या आघात करतोय. बॅटिंग करतोय 3 बॉलच्या पाठीमागे. पहिल्या बॉल वरती 2 धावा आणि तदनंतर एक षटकार आणि एक चौकार. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहतोय त्या 34 धावा. जबरदस्त खान सध्या मैदानाच्या आतमध्ये बरसलाय आणि गरसलाय. पुन्हा एकदा पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालय ते दन 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 आणि चौकार. वा कडक बॅटिंग करतोय तेजस. गोलंदाजाला कोणताही रूम दिला जात नाहीये. वाव दिला जात नाहीये आणि कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये तेजसचं मी कौतुक करेन. ओव्हर टाकताना 2 धावा आणि बॅटिंगला जसा आला तो बॅटिंग क्रमांक 3 साठी सध्या त्याच्या बॅट मध्ये 38 स्ट्रोक निघाली आहेत आणि धावा अद्याप पोहोचवल्या त्या 38 धावा. कमालीची बॅटिंग
70 धाब्यांचं लक्ष्य आहे. पाहिला आपण 100+ देखील धावा झाला या मैदानामध्ये, परंतु हा लोएस्ट स्कोरचा मॅच म्हणायला काही हरकत नाहीये आणि हा लोएस्ट स्कोरचा मॅच आता अगदी जवळ आलाय. 38 धावा स्कोर गार्ड वरती अजितला आपण पाहतोय षटकारला बॅक टू बॅक 2 चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो. पुन्हा एकदा स्ट्रोक आपण पाहू शकाल. ऑन साइडला बॉल टर्न केलाय, गॅप मध्ये आहे बॉल. चाला इथे सिरुम बिडूम फाड 4 साडी हॅट्रिक होतीये तेजसच्या चौकाराची. आलाय त्या 4 मिळतील चौकार. कमालीची बॅटिंग तेजस ऑन फायर. सेट झालाय तो 5 बॉल मध्ये 20 धावांची बहारगारी पारी तो खेळलाय. 20 धावांचं योगदान दिलंय. विजयला देखील बॉल हा चकमा देऊन गेलाय आणि 42 धावा आता स्कोर गार्ड वरती. हॅलो चेक 42 धावा. आता इथे मीटिंग बोलवले गेले पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती. हो आता मीटिंग होणं तितकं देखील महत्वाचं आहे. ब्रेक थ्रो लावायचा आहे, आता धाब्यांवरती रोख लावायचा आहे. सध्या आपण पाहिलं तेजसनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. पहिला ज्या वेळेस स्टार्ट जबरदस्त मिळाला आणि तदनंतर कमालीची बॅटिंग तेजसला आपण पाहू शकाल. रिप्ले मध्ये जो फटका षटकार होता जो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर गेला, जबरदस्त फुलातून बैठक आणि तदनंतर तो षटकार. 42 धावा स्कोर गार्ड वरती आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त लीग स्टेज, पहिलं पर्व, जबरदस्त युद्ध, महायुद्ध. प्रत्येक टीम प्रयत्न करतोय. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत त्या 42 धावा 18 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता. रोखावं लागेल, डॉट बॉल फेकावे लागतील. विकेटच्या शोधामध्ये आहेत. बॅक ऑफ द लाईन बॉल टप्प्यामध्ये आलाय, परंतु डिफेन्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग होतीये, चांगला एफर्ट दिलेत. हो प्रत्येकाला 100% योगदान द्यावं लागतं, त्यावेळेस तुम्ही यशस्वी होता आणि तोच प्रयत्न इथे फिल्डरचा राहिलाय. आल्या तर एकूण धावा या बॉल वरती त्या 2 धावा 44 धावा स्कोर गार्ड वरती. लोएस्ट स्कोरचा मॅच मी म्हणेन. 3 धावा आल्या त्या बॉल वरती. 45 धावा. येणारे बॉल 17 मध्ये जमवायचे आहेत त्या फक्त आणि फक्त 25 धावा. आनंद कदमला आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. सतीश सनसनी ओव्हर घेतली नाहीये मॅच मध्ये, कारण का लोएस्ट स्कोरचा मॅच आहे. एखादा कमी ओव्हरचा हा जर ओव्हर आला तर सतीश सनस हा कमबॅक करू शकतो. त्याच्यावरती कुवेत आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. ॲज अ आयकॉन आज या टीम मध्ये खेळत आहे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत त्या 45 धावा. ऑस्टमच्या 12चा बॉल बाहेर आहे. आधीच तुमच्या धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये या वाईट धावा त्या तुम्हाला पराभवाच्या दिशेला घेऊन जाऊ शकतात. एक सिंगल मिळते. 46 धावा आतापर्यंत स्कोर गार्ड वरती. जबरदस्त मॅच चाललाय, फाईट होतीये. तेजस कदमने चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 20 धावा. ओव्हर टाकताना आपण पाहिलं तर तेजस कोकरेला आपण पाहतोय अजून एक बॉलला उडवलाय. आसमानी ठोला उछरकर बोला. 6 धाव्यांसाठी हा गोळा. जबरदस्त स्लोवर बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन होतं थोडासा, मी म्हणे लेटकेट देखील. आणि बॉल जसा आला आणि तदनंतर अगदी टप्प्यावरती बॅट फिरवली आणि तिथे मिळवल्या तेजस कोकरेने त्या 6 धावा. 52 धावा स्कोर गार्ड वरती आपण पाहतोय. बाळूदादा पवार यांचा संघ सध्या बॅटिंग करतोय. जबरदस्त या मॅच मध्ये बहारलाय तेजस कदम आणि एका बाजूला ठेव युवराज 11. हो आडव्या बॅटनं खेळण्याचा, परंतु बॉल टप्पा काढला, खालीच राहिलाय जमिनीत. बॉल आलाय तो डॉट बॉल. बऱ्याच कालावधी नंतर आपण पाहतोय आनंद यांचा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने काही फरक नाही, इतकासा फरक पडणार नाहीये, कारण का धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत लागल्यात त्या 52 धावा. एक विकेट आपण पाहिलं तर अगदी दुसऱ्या ओव्हर मध्ये कोसळल्यानंतर सेटअप चांगल्या पद्धतीने तयार केलाय संकेत आणि तेजस कोकरेने. आतापर्यंत 26. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर उडवलाय बॉलला. पुन्हा एकदा तेजसच्या बॅट मध्ये निघालाय हा प्रेक्षणीय दर्शेथार. आलाय तो स्ट्रोक षटकार. कमालीची बॅटिंग. तेजस सेट ऑन फायर. व्हॉट अ बॅटिंग स्पिल. धावा झाल्या त्या 58 धावा. आनंद आपण पाहतोय हॅप ट्रॅकर फक्त बॅटचा फ्लो पण केला आणि जबरदस्त. आज मला वाटतं की प्रत्येक बॅटरला हा फुटबॉल सारखा बॉल वाटतोय की काय हा देखील प्रश्न सकाळपासून उभारलाय.
प्रेक्षकांच्या मनामध्ये हा सकाळपासून प्रश्न आहे. बॉलर तयार आनंद. टप्प्यावरती तितकासा जोरकस नाहीये. सिंगल मिळेल नाखुश असतील तेजस. आपल्या या फटक्यावरती सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धाबा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत या ओव्हर मध्ये आले ते 2 षटकार 58 धाबा. 59 धाबा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहतोय आणि फक्त 11 धाब्यांची आवश्यकता आहे. साथीला आपण पाहतोय संकेतनी चांगली साथ दिली तेजसला. 32 धाब्यांवरती खेळतोय तेजस. ओ हो शफल झालेत. भावऱ्यासारखा बिर्रकावून दिलाय. मिळतील त्या 4 4 4 4 चौकार आणि फक्त आता 6 धाब्यांची आवश्यकता. लाजवाब. चला पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. ड्रीम ब्रेक झालाय. आमची आयोजक कमिटी आपण पाणी घेऊन जावं. ड्रिंक ब्रेक झालाय. आता या ब्रेक मध्ये चर्चा काय होईल आणि अगदी मॅच पूर्णपणे जवळ आलाय. 62 धाबा आतापर्यंत कुठल्या गेल्यात आणि फक्त 12 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. कमालीची बॅटिंग यार तेजस कोकरेने केले. 9 बॉल मध्ये 36 धाबा. याचा आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतोय. विश्वास दाखवलाय बाळूदादा पवार. आपण पाहिलं तर पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आणि ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सध्या संघ याच्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. वेळ थोडा वाचवा मित्रांनो. मॅच अगदी जवळ आली आहे आणि त्याचबरोबर आमचे इथे पाहुणे उपस्थित आहेत. जागृतीताई परतडे आणि सौया मॅचच्या दिशेने जिथे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. त्याचबरोबर आणि बारा बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. स्टेट ऑफ फटका खेळलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये. त्याचबरोबर आमच्या इथे महिला भगिनी आलेल्या आहेत. जागृतीताई जाधव आणि त्याचबरोबर आरतीताई पेंडकर या दोन्ही आमच्या महिला वर्गाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. दोन्हींचे आम्ही स्वागत करूया. पुणे एकदा बॅकफुट देऊन स्पंज केलाय. स्ट्रोक इथे पाहू शकाल जागा बनवली आहे. बॉल चालाय ते सीमारेषेच्या बाहेर संकेतच्या पॅट मधून आलाय. हा सुंदर मॅचला अगदी जोर आणले आहे तो चौकार. कमालीची बॅटिंग 62 धाबा. जबरदस्त आपण मॅच पाहतो आणि खऱ्या अर्थानं सावकार 11 यांचे संघमालक प्रकाश दादा जाधव आणि त्यांच्या पत्नी त्या जागृतीताई जाधव या स्पर्धेला शुभ आशीर्वाद आणि भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 2 धाब्यांची फक्त आवश्यकता आहे. पाहू शकाल तुम्ही कार्पेट बॉल गुदगुले करत चाललाय ऑन साइडला. एक सिंगल मिळते अशी कॉर्नर मध्ये आणि जवळ या मॅचचा रिझल्ट अगदी आलाय आपल्या जवळ आणि 69 धाबा. बॉल आहेत बाकी एकूण 10 आणि 10 मध्ये करायचे आहे ती फक्त 1 धाव. 9 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. तेजसने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन हलक्यात टाकलाय. बॉल ज्या वेळेस पडल्यानंतर थोडासा स्विंग झालाय आणि तदनंतर आलाय तो डॉट बॉल. गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्र. 69 धाबा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 1 धावेची आवश्यकता. मॅच एकतर्फा लढत आपण पाहतोय. या मॅचचा रिझल्ट 1 धावेची आवश्यकता. बॉल फक्त हलक्यात पुश करो और खुश रहो आणि आला एक संजय. आपण पाहिलं तर एक सन्मानजनक फटका अगदी पुश केलं. 1 धावेची आवश्यकता होती आणि या मॅचला तेजस कोकरेने फिनिश केलंय आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. जिथे बॉलिंग करत असताना फक्त 2 धावा दिल्या आणि विकेट घेतल्या त्या 2 आणि बॅटिंग करत असताना
धावा जमवल्या एकूण 12 बॉल मध्ये 35 धावा जमवल्या. कमालीची बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि गेम चॅलेंजर ऑफ द मॅच सतीश सणस ज्या दोघांनी यायचंय आणि इथे कॅश प्राइज आलाय. श्री स्पोर्टचे मालक